Namaskar. Good morning. Now we start chapter number 8, quadrilateral construction and types. म्हणजे construction म्हणजे काढायचं आपल्याला, रचना, भूमिती रचना म्हणतो आपण त्याला, भूमिती रचना. आणि टाइप्स म्हणजे त्याचे प्रकार, चौकोन, रचना व प्रकार. आता चौकोनाच्या पूर्वी तुम्हाला त्रिकोण माहिती आहे. इफ थ्री साइड्स आर गिवन यू कॅन इझिली ड्रॉ द ट्रायंगल. If two sides and one angle is given, you can draw the triangle. माहिती आहे ना ट्रायंगल कधी काढायचा आहे, ट्रायंगल कसा काढायचा आहे. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड. ओके, त्याच्यामध्ये बघा लेट्स रिकॉल मध्ये स्टार्ट पेज नंबर 41 वर दिलेलं आहे. बघा तुम्हाला ते ट्रायंगल काढता येईल का बघा. क्वाड्रिलॅटरल मध्ये समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे, ए बी सी डी, 1 2 3 आणि 4 साइड्स, सेगमेंट ए बी बी सी सी डी अँड ए डी. 4 sides, angle A, angle B, angle C and angle D. 4 angles. And AC and BD are diagonals. म्हणजे 4 sides, 4 angles and 2 diagonals. 2 4 4 and 2. That means there are 8 elements of quadrilateral. ओके, फॉर इच क्वाड्रिलॅटरल म्हणजे प्रत्येक क्वाड्रिलॅटरसाठी 10 एलिमेंट आहेत. 4 साइड्स, 4 अँगल्स अँड 2 डायगोनल्स. ओके, आता आउट ऑफ दॅट इफ यू हॅव गिवन लेंथ ऑफ 4 साइड्स, बघा बरं का, लेंथ ऑफ 4 साइड्स 1 2 3 4 and diagonal is given, then you have to draw quadrilateral. That is the type first. Now we learn construction of quadrilateral. आपल्याला construction of quadrilateral शिकायचं. त्यातला पहिला टाइप 4 sides and diagonals is given. बघा एक्झाम्पल लिहिले, construct quadrilateral PQRS. मी PQRS काढतो बघा, कच्चा काढतोय, हातात नाही काढायचा, पट्टीने काढायचं. PQRS, PQ 5.6, QR 5, PS 4.3, RS 7 cm आणि QS 6.2 आहे. Where is QS? 4 sides and 1 diagonal is given and draw construct PQRS. Very simple. बघा आता याच्याकडे बघायचं आहे आणि ठरवायचं आहे. बघा मला बेस दिलेला आहे 5.6, पट्टी मांडायची, स्केल मांडायचं आहे आणि 5.6 5 नंतर 6 घालापर्यंत याला लोखंड टोकाने टोचा. 5.6 cm. नाव द्या PQ. तुम्ही बघा हे एक ट्रायंगल आहे बघा, 1 2 3 बाजू दिलेले आहेत. फर्स्ट ड्रॉ द ट्रायंगल. P पासून S 4.3 वर आहे. टेक अ राउंडर. राउंडर मध्ये घ्यायचंय, किती घ्यायचं अंतर? 4.3. बघा हे 5.6 आहे, याच्यापेक्षा निश्चित कमी असेल. मी आता अंदाजे घेतो आणि किती घेतलं मी? 4.3. P वर ठेवून ड्रॉ 1 आर्क, एक कंस काढायचा. आता Q पासून हा ट्रायंगल काढायचा ना, 6.2 घ्यावा लागेल. 6.2 मध्ये जास्त असेल, बरोबर आहे. आणि इथून इकडे जाते बघा, Q वर ठेवा आणि असं एक आर्क काढा, बरोबर. आता याला नाव द्या. हा जो पॉइंट आला हा इथं बघा, कोणता पॉइंट आहे? यस. स्केल घ्या. पुन्हा पहा आम्ही काय केलंय इथं कच्च्या आकृतीत पाहिलं तर फिगर मध्ये 5.6 घेतला. P पासून 4.3 वर येस आहे. P पासून वरच्या बाजूला एक चाप मारला 4.3 चा. आता राउंडर मध्ये 6.2 घेतलं, राउंडर मध्ये इथं ठेवलं आणि बघा पहिल्याला आर्क छेदणारा दुसरा आर्क काढला, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला, त्याला पॉइंट एस नाव दिलं. पट्टीने PS आणि SP जोडलं, बरोबर. आता आपल्याला हा ट्रायंगल काढायचा आहे कसा वरचा. Q पासून इकडं 5 अंतर आहे बघा, इकडं 5 आणि S पासून तिकडंच 7 अंतर आहे. म्हणजे राउंडर मध्ये 5 घ्या. आता 5 म्हणजे याच्यापेक्षा कमी येईल बघा, मला अंदाजे घ्यावा लागतोय का स्केल मध्ये माप वेगळी आहे, तेवढी घेऊन नाही जमणार, खूप छोटी आकृती आहे.
बघा 5 वर चाप मारला. आता 7 घ्यायचे आणि S वर ठेवायचं. S पासून इकडं आता 7 घ्यायचं म्हणजे खूप मोठं घ्यावं लागेल. इथं ठेवावं लागेल. हा चाप याला छंदा नाही म्हणजे हा चाप मोठा काढायला पाहिजे होता. परत काढतो बघा. आता छंदा बघा. परत पहा 5 cm घेऊन Q वर घेऊन एक मोठा आर्क काढला. 7 cm घेऊन S वर घेऊन त्याला छंदा दुसरा आर्क काढला. त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन छेदबिंदू कोण आहे? R आहे. आता पहा SR आणि QS जोडा. हे बघा QS जोडला. बरोबर. आता SR जोडा. संपलं. त्याच्यामध्ये मापो करा. 4.3 6.2 7 आणि 5. सेम आकृती बघा. आपण परत काढू. कंस्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल DEFG. कशी आकृती काढा? तर नाव द्या DEFG. बरोबर आहे का? D 4.5 EF 6.5 DG 5.5 DF 7.2 TF म्हणजे हा घालावा लागेल. आणि EG व्हेरी इझी. हा इझी 7.8. 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स. हा टाइप पुढचा आहे. बरोबर आहे. सेम टाइपचं गणित जे आहे ते नाही मांडलं गेलं माझ्याकडनं. मी पुढचंच गणित लिहून ठेवलं. कोणता? 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स आर गिवन. बघा ना 2 डायगोनल दिले तर 3 बाजू दिल्या. या प्रकारचं गणित आहे बघा. चौथं गणित आहे. आपण ते चौथं एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी चौथं गणित येतं बघा. कंस्ट्रक्ट quadrature LMNO such that length of LM is equal to length of LO बरोबर 6, length of ON, length of NM 4.5 and length of OM 7.5. बघा बरं LMNO LMNO LM आणि LO LM आणि LO 6 आहे बघा. त्यानंतर ON आणि NM हे दोघं जण किती आहेत? 4 पॉइंट म्हणजे 4 बाजू आले बघा. आणि OM इज डायगोनल 7.5. आता मी तुम्हाला तोंडी सांगतो बघा, किंवा आपण काढू शकतो. 6 अंतर घ्या. तेव्हा 6 घेतलं. नाव टाका LM. इथे ट्रायंगल दिसतो. 1 2 3. हे पण 6 आणि हे पण 6. म्हणजे राऊंडर मध्ये 6 अंतर घ्यायचं. किती घ्यायचं? 6. आणि L पासून हे 6 आहे. L पासून वरच्या बाजूला तर एवढंच अंतर घ्यायचं बघा. वरच्या बाजूला साफ काढायचं. आता 7.5 घ्यायचं आणि 7.5 घ्यायचं आणि M वर घेऊन हा पॉइंट असं जोडायचा. पट्टी जोडा बरं का. मी हाताने जोडला. आता M वर ठेवून 4.5 घ्यायचं म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे ना. आणि O पासून पण 4.5 असेल. आता हा जो पॉइंट आहे याचं नाव N येईल. हे जोडा. हा जोडा. इथं नाव काय द्या? O नाव. संपलं. माप भरा. सोपं होतं म्हणून मी जरा पटापटा केलं. या ठिकाणी एकच लक्ष तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढचा प्रकार लेंथ ऑफ 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स इज गिवन. आता बघा दुसरा प्रकार चालला आपला. 4 बाजून एक डायगोनल संपलं. आता 3 बाजू आणि एक दोन डायगोनल. बघा टाइप नंबर 2. दुसऱ्या प्रकाराकडे चाललोय आपण. टू कंस्ट्रक्ट क्वाड्रंट इन 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स आर गिवन.
construct quadrilateral WXYZ such that YZ is equal to 4, ZX is equal to 6 cm, WX is equal to 4.5 cm, ZW is equal to 5 आणि YW is equal to 6.5 cm. बघा फक्त त्याची थोडीशी अक्कल वापरायची. जेव्हा नाव द्या तुम्ही त्यावेळेस बेस असणं फार गरजेचं आहे. त्याला मूळ मी शक्यतो इथून नाव देतो WXYZ इथून सुरुवात करतोय मी किंवा इथून सुरुवात करा. बघा YZ4 आहे, YZ4 आहे, ZX 6 आहे, ZX 6 आहे, WX 4.5 आहे, WX 4.5, ZW 5 आहे आणि YW. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 2 3 हा ट्रायंगल काढता येईल. परत इथून इकडे चापून इथून एक चापून चालेल, पण शक्यतो रफ फिगर काढताना ते तिघ खाली आले पाहिजे, तिघ कडे नाही आणि फक्त वरची बाजू नसते ते चालेल आणि दोन्ही डायगोनल म्हणजे असं नाव द्यायला पाहिजे. बघा वाकून बघा YZWX म्हणजे XYZW असं नाव द्यायला पाहिजे. X बघा असं कच्ची आकृती मी लगेच बदलतोय बघा, अशी पाहिजे मला, म्हणजे इथं Y पाहिजे, इथं X पाहिजे, XYZW. बघा मी नावची असं अशी आकृती फिरवली. ZY4, ZW 5, WX 4.5, ZX 6 आणि YW सेंटीमीटर. आता रफ फिगर आहे बघा व्यवस्थित, काळजी घ्यायची. तिन्ही बाजू साईडने दोन्ही डायगोनल अशीच आकृती काढायची. आता मी हे पुसून टाकतो, फक्त माझ्या लक्षात आली. रफ फिगर सुद्धा पट्टीने स्केलनेच काढायचे आहे. 5 घ्या, ZW. आता बघा ही साइड ही साइड ही साइड ट्रायंगल इज गिवन. आता Z वर ठेवून 4 चा चाप मारा. चाप मारला. आता इथून इकडे 6.5 आहे बघा. आता 6.5 घ्या. किती घ्यायचं? 6.5 आणि W कडून Y कडे जायचंय म्हणजे ह्याचा आपण चाप काढा. आता ह्याचं नाव काय असेल? Y. स्केल घ्या आणि स्केलने काय करायचं? जोडा आधी. कोण कोण जोडा? YZ आणि YW म्हणजे ट्रायंगल मिळेल बघा. बघा एक ट्रायंगल माहित झाला. आता Y कडून X माहित नाहीये, पण ZWX हा ट्रायंगल माहिती आहे बघा. इथून वर 4.5 चा चाप मारा. कितीचा मारायचा? 4.5 चा. म्हणजे हा जो काढला होता आता, हा इथे मारायचा इथून. हा 4.5 आणि इथून इकडे 6 आहे. हे जे होतं ना, इथं ठेवायचं बघा. Z कडून X कडे हा जो पॉइंट मिळाला, हा कोणता पॉइंट आहे? X. आता पट्टीने काय काय जोडायचं बघा बरं. XW आणि XZ बरोबर. हा पण ट्रायंगल मिळाला आणि पट्टीने सरळ सरळ YX जोडा म्हणजे आपलं काम झालं. आता आपली आकृती बरोबर आहे का चूक आहे हे आपण कसं ओळखणार? प्रत्येकाने इथे इथं पट्टी मांडायची. पहिली रेषेला इथं मोजायचं, YX मोजायचा. सगळ्यांचा सारखा भरला तर बरोबर समजायचं, वेगवेगळं आलं तर समजायचं चुकलं. अजून एक रफ फिगर बघा, सगळं आपण करून ठेवली बघा. D 4.5 घ्या. D 4.5 घ्या. 4.5 हा D झाला झालं. हा 5.5 आहे ना, हा 7.8 आहे. म्हणजे आता किती घ्या? 5.5 घ्या. म्हणजे याच्यापेक्षा जास्त घ्यावं लागेल. छोटं काढतो. हा झाला
5.5. आता किती घ्यायचं 7.8 हे बघा घ्या 7.8 म्हणजे खूप मोठा झाला इथं ठेवा आणि याला जोडणारा चाप मारा बघा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कोणता झाला जी पट्टीने जोडा पट्टीने जोडायचा झालं हा 5.5 त्यात माप मारायचे राहिले बघा आणि हा 7.8 आता हा माहिती 4.5 हा 6.5 आहे म्हणजे आता काय करा हा 6.5 चाप मारा स्केल मध्ये 6.5 घ्यायचं आणि इकडून स्केल नाही राऊंडर मध्ये आणि 7.2 घ्यायचं आहे किती ठेवायचं आणि इकडे मारायचं याला एक नाव द्या टीव्ही जोडा आता काय जोडायचं राहिलं खूप सोपं आहे बघा कन्स्ट्रक्शन तर अशा पद्धतीने तुम्ही हे कन्स्ट्रक्शन करू शकता आता मला असं वाटतंय की तुम्हाला हे 2 प्रकार समजलेत अजून 2 प्रकार आपल्याला घ्यायची आहेत आपण ती पुढच्या तासाला घेऊयात या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद